हॅलो मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, चला तर आज आपण बनवूया चिंग चॉंग हक्का नूडल्स। त्याच्यासाठी आपण एक पातेलं घेऊ। पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवू। तसेच त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून त्याच्यामध्ये नूडल्स टाकून घेऊ आणि 1 चमचा मीठ त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ। पूर्णपणे त्याला 80% शिजवून घेऊ आपण। 80% शिजून झाल्यावरती गॅस बंद करून त्याच्यातलं पाणी एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि त्याच्यावरती थंड पाणी टाकून त्याला थंड करून घेऊ। तसेच आपण आपला चोंग्या कांदा आणि टोमॅटो आणि शिमला मिर्च चिरून घेऊया। एकदम बारीक बारीक आणि उभ्या साईजचे चिरून घेऊ। तसेच एक कढई घेऊ, त्याच्यामध्ये 2 चमचा तेल घेऊ, त्याला गरम होऊन देऊन त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून घेऊ। त्याच्यानंतरून आपण त्याच्यामध्ये आपला चोंग्या कांदा ॲड करू आणि थोडासा टोमॅटो आणि शिमला मिर्च सुद्धा ॲड करून घेऊ। त्याच्यानंतरून आपण त्याच्यामध्ये गाजर टाकू आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या ॲड करू। पूर्णपणे एकमेकांमध्ये मिक्स करू। तसेच चवीनुसार त्याच्यामध्ये 1 ते 1.25 चमचा मीठ ॲड करून एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ। तसेच त्याच्यामध्ये 1 ते अर्धा चमचाच्या अंदाजाने सोया सॉस आणि 1 ते 1.5 चमचाने अंदाजाने रेड चिली सॉस, ब्लॅक पावडर आणि शेजवान चटणी ॲड करून घेऊ। तसेच टोमॅटो सॉससुद्धा त्याच्यामध्ये टाकून एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊया। बघू शकता मस्त असा कलर आला आहे। तसं चवीनुसार थोडीशी चटणीसुद्धा ॲड करू। एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपले नूडल्स ॲड करून घेऊ। पूर्णपणे नूडल्स ॲड केल्यानंतर त्याला एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ। बघू शकता मस्त असं मिक्स होत आहे, त्यांना कलर येत आहे। मस्त असे आपले नूडल्स झालेले आहेत। तर त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि त्यांना परत एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ। मित्रांनो, आपले नूडल्स रेडी झालेले आहे। तर त्याला एका प्लेटमध्ये घेऊ आणि त्याच्यासोबत सॉस घेऊ आणि मस्त त्याचा आनंद घेऊ। मित्रांनो, आपले नूडल्स आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा।